नमस्कार भाऊ, आपण कुठून आलात? आम्ही आलो कळंबा, अकोला जिल्हा. पूर्ण नाव असं. आनंद फाटे. हां आम्ही हे यूट्यूबवर टूर पाहिली होती. हां पूर्ण नाव पूर्ण ॲड्रेस सांगा तुमचा. आनंद फाटे, कळंबा कसुरा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. हां आम्ही यूट्यूबवर टूर पाहून आलो होतो. हां खूप मस्त आहे. खूप शेंगा आहे तिथे. खूप ब्रांचेस केल्या आहे ना तुरीनं. आमच्या अंदाजाने हे 10-12 यायला पाहिजे तूर. हां जे यूट्यूबवर पाहिली तशीच आहे का काही वेगळी वाटते? नाही, तशीच आहे एकदम. मी जे सांगितलं आहे तशाप्रमाणे कशी आहे? हाईट वगैरे, ब्रँचेस, सांगितलं जाणार. झाडाचं अंतर बघू शकता तुम्ही. 2 ओळीतलं अंतर 10 फूट आहे, बरोबर आहे? हो 2 झाडामधलं अंतर अर्धा फूट आहे, हो बरोबर आहे ना? हो बरोबर. तर शेतकऱ्यासाठी आता प्रत्येक शेतकरी कसं महाराष्ट्रातले इतर राज्यातले जे शेतकरी मला फोन करतात, तेलंगणा, कर्नाटकाचे जे दूरचे लोक येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता ह्या तुरीविषयी, आपल्या सोयान 17 तुरीविषयी? तूर एकदम मस्त आहे. हां घेऊन जा तुम्ही याचं बी, तुम्हाला चांगली झडकी लागेल. तुम्ही दादा बोला 2 मिनिट. तुम्ही मोठे कास्तकार आहे. किती शेती आहे तुमच्याजवळ? माझ्याकडे आहे 40 एकर. 40 एकर. सांगा तुम्ही कास्तकार शेतकरी अनुभव आहे तुम्हाला, तुम्ही शेतकऱ्यासाठी सांगा ना. हां तर हिला माल बी भरपूर आहे आणि विशेष म्हणजे माल हिचा मागे आहे, हां एकदम शेंड्यावर नाही आहे. हां हाईट पहा तुमची. हाईट किती आहे? तुझी हाईट बघू शकता. 6 तुमच्या किती आहे? तुमची हाईटच्या पेक्षा किती उंच आहे ते? तुमची 6 फूट हाईट आहे. 10-11 हां. फूट हे हां वाढलेली तूर आहे. हां. सुधीर भाऊची. हे यूट्यूबवरच पाहून आम्ही आलो होतो हे तूर बघायला. हां तर यूट्यूबवर पाहिली तशी वाटली तूर हां. चांगली आहे तूर. रिअलमध्ये यूट्यूबपेक्षा चांगलं वाटतं ना? हो. शेंगा वगैरे एवढं दिसत नाही यूट्यूबवर. एकदम Clarity. खाली अशी झुकलेली जमीनपासून. हां पूर्ण शेंगाने सुटलेले आहे. शेंगा आणि ब्रँचेस? ब्रँचेस तर अशा ब्रँचेस बघितल्याच नाही समजा तुरीला. हां ही म्हणजे बुडापासूनच आहे, हां 1.5-2 फुटापासून. हां हिची जे शेवरा आहे हां ते 2.5-3 फुटाचे हां असून प्रत्येक शेवरा भरगच्च भरलेला आहे. हां. एकरी किती बसायला पाहिजे ॲव्हरेज तुमच्या मते? कमीत कमी 13-14 क्विंटल यायला पाहिजे हो का? माझ्या हिशोबाने. हो आपापलं मत. मागच्या वर्षी मला इथे 10-11 क्विंटल बसली होती समजा. कुठे 10 बसली, कुठे 8 बसली, कोरडूमध्ये 7-8 बसली. पण यावर्षी सगळ्या शेतात पाणी दिलं आहे मी एक. त्याच्यामुळं माझं असं मत आहे की मला एकरी म्हणजे 1.5 तूर होईल प्रत्येक शेतामध्ये. आता झाल्यावर माहीत पडेल किती नाही. ब्रँचेस भरपूर हां. आहे तिला. माझं म्हणणं आहे दादा की या तुरीला जोडणे, तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर? हो नाहीच ना, बघितलं माझं ओपन चॅनल आहे. इतर कंपनीच्या तुरीला मर रोग नाही, कमी खर्चात जास्त उत्पन्न होणारा वाण आहे सोयान 17. मी फक्त 2 फवारणी केली आहे आणि एकदा पाणी दिलं आहे स्प्रिंकलरनी, आणि एकदा दिवाळीच्या वेळेस फक्त 25 किलो खत दिलं आहे. आणि एवढ्या कमी खर्चात एवढं उत्पन्न, हा माझा दाव्यानं सांगतो का एवढी जोड नाही आहे तुरीला. आम्ही यूट्यूबवर पाहूनच ते पाहायला झालो होतो. हां आता आम्ही ते पेरली नाही. आता पुढच्या वर्षी आम्ही येतो घेऊन जाऊ यांच्याकडून. त्याकडे आलो होतो हे बघा. जसं यूट्यूबवर पाहिलं. तुम्ही किती किलोमीटर आले? आम्ही आलो 150 किलोमीटरवरून. हां 150 किलोमीटर तुम्ही तूर पाले आलेले आहे. तर तुमचं आणखी काय सांगू शकता शेतकऱ्यांसाठी? किंवा जसं यूट्यूबवर दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे तूर आहे यांची, त्यात काही शंका नाही. आणि तुम्हाला मी सर्व शेतं दाखवतो आणि जे पाहिले आहे ते पण असेच आहे जवळपास. धन्यवाद दादा, तुम्ही शेताला भेटल्याबद्दल आपला मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. हे जे माझं शेत आहे दादा, सरस हलकं शेत आहे. हा ना. या शेतामध्ये 50 किलो तूर नव्हती होत. तर आज मी इथं 25 क्विंटलपर्यंत, मागच्या 20 क्विंटल झाली, यावर्षी 25च्या वर होईल असा माझा म्हणजे मला आशा आहे. आणि तूर मर रोग नाही, पूर्ण पाला हिरवा आहे, शेंगा वाढलेल्या आहे की नाही? धन्यवाद. चलो.